नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला एक प्रश्न बघू आपण. एका वृत्तचित्र आकाराच्या भांड्याची उंची 10 सेमी व व्यास 16 सेमी आहे. तर त्यात किती लिटर दूध मावेल? आपल्याला वृत्तचित्तीचं घनफळ काढायचंय आणि त्या घनफळाला 1000 न भागायचंय. 1000 न कशासाठी भागायचंय? त्या घन सेमीचं रूपांतर आपल्याला लिटर मध्ये करण्यासाठी. चला बघू. वृत्तचित्तीचा व्यास दिलेला आहे. वृत्तचित्तीचा व्यास 16 सेमी. याच्यावरून त्रिज्या काय होईल? ते 16/2 8 सेमी ही त्रिज्या झाली. आणि उंची आपल्याला किती दिलेली आहे? 10 सेमी. बघा, तर वृत्तचित्तीचं घनफळ काय होईल? वृत्तचित्तीचे घनफळ वृत्तचित्तीच्या घनफळाचे सूत्र आहे पाय r वर्ग h. आता पायाची किंमत, हा पाय, या पायाची किंमत बघा 3.1415 पण आपल्याला फक्त ही 3.14 आपण घेत असतो दोन स्थळापर्यंत. आता हे घेऊ आपण 3.14 गुणिले त्रिज्या 8 चा वर्ग म्हणजे आपण 8 गुणिले 8 आणि उंची आपली 10 सेंटीमीटर आहे. 3.14 गुणिले यांचा गुणाकार 8 64 आणि 10. आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा 3.14 गुणिले 64. दशांश नाही असं समजून गुणाकार करा. 4 चौक 16, हातच्याचा 1, 4 एक 4 आणि 1 5 आणि 4 त्रिक 12. 6 चौक 24 ला 4, हातच्याचे 2, 6 एक 6 आणि 2 8 आणि 6 त्रिक 18. 6 5 आणि 4 9, 8 आणि 2 10 ला 0, हातच्याला 1 आणि 8 आणि 1 9 आणि 1 हातच्याचा 1 10 आणि इकडे 1 हे 2 इथपर्यंत आलं. आणि हा 0 आपण इथं दिला नव्हता, हा आपण इथं दिला. म्हणजेच काय आला आपला गुणाकार? 2 स्थळानंतर दशांश आहे म्हणून हा येईल आपला गुणाकार यांचा. आता इकडे लिहून घेऊ आपण 2009.6 घन सेमी. आता याचं रूपांतर आपल्याला लिटर मध्ये करायचंय. त्यासाठी या 2009.6 ला 1000 न भागलं म्हणजेच काय होईल? दशांश स्थळ 3 स्थळ अगोदर येईल म्हणजे 2.0096 म्हणून ही जवळपास 2 लिटर ही आपली किंमत आलेली आहे. कारण परफेक्ट आपलं असं इथं आन्सर पॉइंट मध्ये आले, पण पूर्णांकात 2 ही मोठी संख्या आहे. त्याच्यानंतर आपण या 2 स्थळाचा विचार करत असतो. हे 00 असल्यामुळे हे 2 लिटर हीच येईल आणि ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता, त्याचे समाधान केले जाईल. 90 49 49 58 28 हा व्हॉट्सअप नंबर आहे. थँक्यू.